तासगाव तालुक्यातील सर्व 12 केंद्रशाळा नक्षीसह विविध थीमवर आधारित भरगच्च 13 स्टॉल, त्यांचे उत्कृष्ट सादरीकरण, नवसागर यांचा उत्साह, असाक्षर यांची मनोगते, त्यांच्यातील ओसंडणारा आत्मविश्वास, प्रबोधनपर विद्यार्थी व शिक्षकांची सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शाळेने आयोजित केले असून सहभोजन असा नवभारत साक्षरता मेळावा संपन्न झाला। स्टॉल कक्षाचे उद्घाटन सांगली जिल्हा योजना विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले। गट शिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी प्रास्ताविक केले। गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवसाक्षर तासगाव तालुका प्रमुख विस्तार अधिकारी रामचंद्र राठोड यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। कार्यक्रमाची जबाबदारी असलेले विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, शोभा जाधव, गट साधन केंद्र तासगावचे वैभव आंबी, वैभव बनकर, स्वाती पाटील, अर्चना पेले, मीनाक्षी शितोळे, सुरेखा राऊत, वर्षा जाधव, सुरेखा राजगे, आशिष भंडारे, नितीन रास्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी दिवसभर योगदान दिले। तासगाव नगरपालिकेचे विठ्ठल धेंडे, प्रीती पोळ, मंजुश्री सूर्यवंशी, व्यंकट कल्लोर, जरीनाबी मुलानी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख तानाजी चव्हाण, अमोल केंगार, गुणवंता खोत, तानाजी इंगवले, मीरासाहेब नदाफ, रवींद्र खरमाटे, अनिल वाघमारे, महादेव कोळेकर तसेच ज्येष्ठ शिक्षक अण्णासो गायकवाड, संभाजी पाटील, शिक्षक भारतीचे तासगाव तालुकाध्यक्ष दीपक काळे, हेमंत भाट, अनिल जाधव आदी उपस्थित होते। विसापूर केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश राऊत व हातनूर शाळेचे सहशिक्षक, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्टॉल उभारणी, बैठक व्यवस्था व एकंदरीत सर्व मेळाव्याचे नेटके आयोजन केले होते। त्यांचे गट शिक्षणाधिकारी आबासो लावंड व शिक्षणाधिकारी योजना महेश धोत्रे यांनी सत्कार केला। शिक्षण अधिकारी योजना महेश धोत्रे यांनी एकंदरीत शाळेची कामकाज, गुणवत्ता, परिसर स्वच्छता, इमारत परसबाग, भौतिक सुविधा मेळाव्याचे आयोजन, सहभोजन याबाबत समाधान व्यक्त केले। आभार नवसाक्षर विभागाचे तालुका प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र राठोड यांनी मानले।